शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः पार्वती पते हर हर महादेव। गणेशस्य श्रुतातात सम्यक् जनिरनुत्तमा चरित्रमपि दिव्यं वै सुपराक्रमभूषितम्। आपण आज 6व्या दिवसाच्या द्वितीय सत्राला प्रारंभ करत आहोत। पूर्वीच्या सत्रामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे पतीने पत्नीशी वागावं आणि पत्नीने पतीशी वागावं, पातिव्रत्याचे सगळे नियम आपण बघितले की जे नियम मेनकेच्या मैत्रिणीने पार्वतीला सांगितले होते। पार्वती माता त्या सगळ्या नियमांचं अवलोकन करून कैलासावर जातात। आनंदाने संसार चालू असताना पहिला मुलगा कार्तिकेय त्याने तारकासुराचा वध केला। त्याच्यानंतर दुसरा मुलगा जो पार्वतीच्या मळापासून शरीरापासून निर्माण झालेला म्हणजेच उठण्यापासून, तर त्याचं नाव गणपती। आणि कशा प्रकारे महादेव आणि गणपती यांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये क्रोधाच्या याच्यात महादेवांनी त्या बालकाचं मस्तक छाटलं आणि त्यांना पुन्हा हत्तीचं मुख लावलं, म्हणून त्यांचं नाव गजानन असं पडलं। हळूहळू दोघेही मोठे होऊ लागले, दोघंही भांडणं करू लागले। भांडणं म्हणजे कशी? लहानपणीचे भांडणं, एकमेकांना चिडवणं वगैरे। संसार आनंदाने चालू होता। आता बघा, महादेवांच्या संसारामध्ये कोण कोण आलं? म्हणजे पार्वती, गणपती आणि कार्तिकेय। आनंदाने संसार चालू आहे। हळूहळू दोघंही मोठे झाले। एके दिवशी महादेवांनी विचार केला, मला विषच प्याव वाटतंय म्हणे। आता तुम्ही म्हणाल एवढ्या चांगला संसार चालू असताना महादेवाला विष काय पाव वाटलं? तुम्हाला माहिती आहे का महादेवांनी विष का पिलं? आपण म्हणतो समुद्र मंथनातून निघालं तर कोणीच घ्यायला तयार नव्हतं म्हणून घेतलं। पण कवी कल्पना कशी असते बघा। काव्य कसं करावं? एका कवीने सांगितलं, महादेवांनी विष ते समुद्रातून निघालं आणि ते ह्यांना त्रास होईल म्हणून नाही पिलं म्हणे। ते समुद्र मंथन होण्याच्या आधी एक घटना घडली म्हणे महादेवांच्या जीवनात, आणि तेवढ्यातच ते विष निघालं। महादेव म्हणले येऊ द्या आता। असं काय घडलं की महादेवांना विष प्यावं वाटलं? का कवीने फार सुंदर कल्पना केली। महादेव संसारालाच कंटाळून विष पिलं म्हणे का बरं झालं असं? अत्तुम वांछति वाहनम गणपते हे आखुम क्षुधार्थ फणी। अत्तुम वांछति वाहनम गणपते हे। बघा, सगळेजण जेव्हा घरचे एकत्र आले महादेवांच्या, व्हायचं असं, गणपतीचं वाहन उंदीर आणि कार्तिकेयाचं वाहन मोर। उंदराचं मोराचं किती चांगलं नातं आहे। मोर उंदीर बघितला की त्याला खायला जातो। महादेवांनी बघितलं हे सगळे एकत्र आले, सगळे एकमेकाच्या विरोधातले,
हा उंदीर इकडून मोर म्हणतोय मला ह्याला खायचंय. बरं इथंच थांबलं नाही. तंच क्रौंच पते शिखीच गिरिजा सिंहोपी नागाननम. मला सांगा, पार्वतीचं वाहन सिंह बरोबर, आणि गणपतीचं तोंड हत्तीचं बरोबर. ते सिंह आणि हत्तीला बघितलं की खाऊ वाटायचं म्हणे. सिंह आणि हत्ती नातं चांगलं आहे का? नाही. एवढंच कशाला, गौरी जन्नुसुताम असूयती. पार्वती माता शंकरांच्या डोक्यावर असलेला गंगेला बघायची आणि सारखा द्वेष करायची. लग्न केलंय माझ्यासोबत आणि ह्यांच्या डोक्यावर गंगा. कलानाथम ललाटा नलो. एकीकडे चंद्र आणि एकीकडे अग्नी. सगळं हे ह्यांचं नातं बघितलं. एकमेकांचे भांडणं चालू आहेत. गणपती म्हणजे गणपतीचं मुख हत्ती, तो ते सिंह त्याला खायला बघतोय, हे मोर ह्याला खायला उंदराला खायला बघतोय. हे पार्वती माझाच द्वेष करते म्हणे, माझ्या डोक्यावर गंगा आहे म्हणून. मला जगायचंच नाही. कुटुंब कलहात ईशोपी हाला हलम. त्या ह्यांचे भांडणं बघूनच म्हणले आता विषच पिलेलं बरं. कवी कल्पना. पार्वती आणि शिवशंकर यांच्यामध्ये ना कधी कधी अशा चढावडवर चर्चा व्हायच्या. म्हणजे अक्षरशः पार्वती माता शंकरांना हरवायच्या बोलताना. बघा, पार्वतीने विचारलं तुम्ही कोण आहेत? कस्त्वम. शंकरांनी सांगितलं शूली. शूली याचा अर्थ काय? त्रिशूळ धारण करणारा मी आहे. लक्ष देऊन ऐका बरं, हे लक्ष देऊन ऐकलं तरच आपला अर्थ लक्षात येईल. पार्वतीने विचारलं कस्त्वम, कोण आहेत तुम्ही? म्हणे मी शूली. शूली याचा अर्थ त्रिशूल धारण करणारा. पण शूली याचा अजून एक अर्थ असा निघतो की ज्याच्या पोटामध्ये फारच त्रास होतोय. शूळ. हा, मग पार्वती म्हणतायत तुम्ही शूली आहेत का? मग डॉक्टरांना बोलवा ना. शंकर म्हणतात अगं तसं नाही ग. मग नीळकंठ हा अहम. नीळकंठ आहे मी. नीलकंठ आहे. मग मोरासारखं का बरं बोलत नाहीत? निळाकंठ कुणाचा आहे? मोराचा आहे. अगं तसं नाही. पार्वती म्हणते बरं मग नीलकंठ आहेत ना, केकाम एकाम कुरु. मोरासारखं ओरडून दाखवा. तसं नाही. पशुपती ही. पशुपती आहे मी. पशुपती. पार्वतीने अर्थ काढला पशुपती म्हणजे बैल. बैल पण तो पण अर्थ निघतो. तुम्ही पशुपती आहेत, तुम्ही बैल आहेत, मग शिंग कुठे गेले? काय करावं म्हणे हिला, ऐकूनच घेत नाही माझं. अगं स्थाणुर्मुग्धे. स्थाणू आहे म्हणे मी. स्थाणू याचा अर्थ काय? निश्चल. नित्य आहे मी. पार्वतीने अर्थ काढला स्थाणू म्हणजे खांब किंवा स्थाणू म्हणजे झाड. झाड कसं एका ठिकाणी राहतं ना, मग तुम्ही जर स्थाणू असाल तर झाड तर बोलत नाहीत, तुम्ही कसं काय बोलता? बघा, कळतंय ना तुम्हाला कसं पार्वती माता शंकरांना बोलवण्यामध्ये हरवतात. अगं बाई, तुला कळत नाही का? मी शिवली म्हणलं तर तू डॉक्टरांना बोलव म्हणतेस, मी नीळकंठ म्हणलं तर मोरासारखं ओरडा म्हणतेस, मी पशुपती म्हणलं तर शिंग कुठे आहेत म्हणतेस, मी स्थाणू आहे म्हणलं तर मग झाडं बोलत नाहीत, तुम्ही का बोलता असं म्हणतेस. मग त्यांनी सांगितलं अगं बाई, मी शिवाया जीवितेशहा. शिवा म्हणजे पार्वती, तिचा जीवितेश म्हणजे तिचा पती. संस्कृतमध्ये शिवा या शब्दाचा अर्थ कोल्हीण असा होतो. तुम्ही शिवाचे ईश आहेत होय,
मग तुम्ही वनामध्ये जा ना, इथं काय करता? शेवटी महादेवांचं वर्णन केलंय, हतवचहा. म्हणले पार्वती तुझे पाय दाखव म्हणे, आता तुझ्यासोबत काय मी जिंकू शकत नाही. एके दिवशी तर पार्वती माता महादेवावर एवढ्या चिडल्या, का माहितीये? अहो तुम्हाला कळतंय का? म्हणे काय झालं? आपल्या घरात साधे माणसं आहेत. म्हणे झालं काय? विचार करा, तुमच्या शेषनाग किती मुख आहेत त्याला? सहस्रास्यो नाग, हा शेषनाग 1000 मुखाचा आहे. म्हणले त्या नागाला 1000 तोंड. तुम्ही सुद्धा, तुम्हाला किती तोंड? पंचमुख. तुम्हाला 5 तोंड. नागाला 1000, तुम्हाला 5. आपल्या पोराला कार्तिकेयाला 6. गणपतीचं बघा म्हणलं तर हत्तीचंच तोंड आहे. मग तुला प्रॉब्लेम काय? काय प्रॉब्लेम? एवढ्या तोंडाचा असल्यावर सदा भैक्षम शश्वत, जर नेहमी एवढे तोंडाचे जर असताना खात असतील, कथम वर्तनमिती, घर कसं चालवायचं? बरं कमवायचं म्हणलं तर कुठं बाहेर जात नाहीत. कमवायला कोणी नाही आणि खायला एवढे तोंड. काय कवी कल्पना असेल बघा. म्हणून तुम्हाला सांगू का, तर विषय निघालाय म्हणून सांगतो की थोडं तरी आपल्याला संस्कृतचं ज्ञान पाहिजे, किंवा मराठीतील सुद्धा योग्य भाषेचं ज्ञान पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या काव्यातील रस घेता येईल. कवी कल्पना कशी असते आणि कसं, म्हणजे तुम्ही जर भोजराजा कालिदासांच्या वगैरे चरित्र जर बघितलं, म्हणजे कवी हा काय करू शकतो. काव्य कसं आहे, तो विषय खूप मोठा आहे. काव्य कशासाठी वापरावं? काव्य प्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे, वेगवेगळे नियम सांगितलेत. पण एक आपल्याला वेगळा आनंद मिळण्यासाठी आपण थोडा विचार करावा. तुम्हाला सांगतो, कालिदासांच्या जीवनामध्ये अशा कित्येक तरी घटना घडल्यात. तो भोजराजा एके दिवशी कालिदासांना म्हणाला, कालिदास तुम्ही किती हुशार आहेत हो. म्हणे हो आहे. मग काय झालं? नाही, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? मला सांगा, तुम्ही एवढे हुशार असाल, तुमचे गुरुजी किती हुशार असतील? म्हणणं काय? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही इथं एकदा राज्यामध्ये तुमच्या गुरुजींना आणा, मला त्यांचं दर्शन घ्यायचं. कालिदासांना आलं टेन्शन. का बरं माहितीये? कालिदासांना गुरुच नाहीयेत. वस्तुतः त्यांना जे ज्ञान प्राप्त झालंय ते कसं झालंय? मूर्ख होते, एका त्या विहिरीमध्ये पडलं. आपल्याला कथा माहिती आहे. तिथं साक्षात काली आली, तिने ज्ञान दिलं, म्हणून ते कालीचे दास म्हणजे कालिदास. मला गुरुच नाहीत, आता ह्यांना कसं सांगावं? ऐकत नाहीत, काही नाहीत, आता करावं काय? आम्हाला माहित नाही, तुम्ही आणा. कालिदासांनी आता काय करावं, काय करावं? बरं आता गुरु म्हणून चला असं कोणी शहाणा माणूस येईल का? कसं आहे, आता मी एवढा हुशार आहे म्हणल्यावर मग कालिदासांचे गुरुजी किती असतील? राजाने काही विचारलं, त्याला जर काही आलं नाही, आपली फजिती म्हणून कोणीच तयार व्हायला हे नाही की हे माझे गुरुजी म्हणून येतील. करावं काय, करावं काय? कालिदास म्हणतायत राजा तर आता ऐकत नाही, गुरु तर न्यायचं, कुणाला न्यायचं? त्याच्यामध्ये त्या गावामध्ये एक मूर्ख व्यक्ती होता, ज्याला काहीच कळत नव्हतं. त्याला विचारलं, तू येतोस का बाबा? आता दुसरं तर कोणी येत नाही. कुठं जायचंय? म्हणे राजाकडे. म्हणे मला काय येतंय? तू माझा गुरु म्हणून. नाही, मला काही येत नाही. अरे तुला हत्तीवर बसवून नेतो म्हणे, चल.
असे चांगले कपडे घातले, हत्तीवर बसवलं, त्याला घेऊन गेले, त्याला विचारलं, पोहोचले. भोजराजांना एवढा आनंद झाला, वा 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 वा. ते जाताना म्हणे वाटेमध्ये एक उंट आला होता. ते उंटाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? उष्ट्र. उष्ट्र म्हणतात, उष्ट्र. त्यांनी त्या मूर्ख माणसाने तो उंट बघितलेला होता. झालं, गेले, पोहोचले. त्या भोजराजाला आनंद, नमस्कार वगैरे केला. तुम्ही महादेवांचे आपलं कालिदासांचे गुरु? म्हणे हो. कालिदासांनी सांगितलं होतं काहीच बोलायचं नाही, फक्त मान हलवायची. वा 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 वा, काय सुंदर गुरु हो तुम्ही, काय विद्यार्थी तयार केलाय. वा 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 वा, आनंद आहे, आनंद आहे. कुठं शिकलात एवढं? बरं, काहीतरी एखादा श्लोक तरी आम्हाला म्हणून दाखवा की. अहो, कालिदासांच्या मुखातून ऐकताना एवढा आनंद होतो, तुमच्या मुखातून आल्यानंतर किती आनंद होईल. तेवढं एखादा श्लोक सांगा ना. आता ह्याला वक्रतुंड महाकाय येत नाही, हा श्लोक कसा सांगणार? आता काय करावं, काय करावं, काय करावं प्रश्न पडला. वाटेत येताना उंट बघितलेला होता. उंटाला उष्ट्र म्हणतात, ह्याला ते नीट म्हणता आलं नाही, त्याने उषटर असं म्हणून टाकलं. राजा म्हणाला, उषटर? हे काय काव्य आहे तुमचं? मग ह्याच्या लक्षात आलं, काही बोलायला सांगितलं नव्हतं, पण एवढं एकच शब्द येत होता म्हणून बोलला. पण बहुतेक हे पण चुकीचं आहे का काय की. आता काय करावं, काय करावं, काय करावं. कालिदास अडकले. म्हणे ह्याला सांगितलं होतं बोलू नको, पण बोलला. आता ह्याचं जर झाकलं नाही तर मी उघडा पडतो. आता काय करावं, काय करावं. कालिदासांनी सांगितलं, भोजराजा काही काळजी करू नका, अहो यांनी तुम्हाला एक मोठा आशीर्वाद दिलाय म्हणे. भोजराजा म्हणाले, उषटर असला कुठला आशीर्वाद असतो हे? अहो तुम्हाला माहिती आहे का उषटर म्हणजे काय? म्हणे काय आहे? आमचे गुरुजी जे आहेत ना ते गुपित भाषेत बोलतात म्हणे. गुपित भाषा? म्हणे हो. ह्याच्यातून मला आशीर्वाद कसा मिळाला सांग बरं एकदा. आता कालिदास हुशार, कुठूनही काव्य तयार करायची त्यांना बुद्धी. काय म्हणे, तो काय म्हणाला, उषटर. आता ह्याचा अर्थ मी सांगतो ऐका म्हणे. गुरुजी अहो एवढं सोपं काम, ह्याचं विश्लेषण तुम्ही करता वय? मी करतो म्हणे, थांबा. त्यांनी सांगायला सुरुवात केली, ऐका म्हणे ह्याने आशीर्वाद कसा दिला. पहिल्यांदा काय म्हणाला तो, उ. माझे गुरुजी म्हणाले ना उ, ह्याचा अर्थ काय म्हणे, उमया सहितो रुद्रहा, म्हणजे पार्वती सहित असणारे शंकर. उ याच्याने सांगितलं बरं, उमया सहितो रुद्रहा. पुढे काय आहे, श म्हणले शकारो शशीभूषण. हा त्याच्यातला जो शकार आहे ना म्हणे तो शशीभूषण, म्हणजे चंद्र ज्याच्या मस्तकावर आहे असं जे भूषण आहे तो. आणि बर पुढे ट आहे म्हणे टकारहा नीलकंठस्य. त्याचा ठ आहे ना म्हणे तो नीलकंठासाठी आहे असं म्हणे. बर पुढे र आहे म्हणले रक्षतुत्वाम पदे पदे. असा असणारा शंकर तुमचं पावलोपावली रक्षण करो असा आशीर्वाद आमच्या गुरुजींनी तुम्हाला दिलाय म्हणले. उमे सहित असणारे जे शंकर, शशीभूषण असणारे शंकर, नीलकंठ असणारे शंकर पावलोपावली तुमचं रक्षण करो म्हणजे उषटर. हे काय आहे, हे काव्य प्रतिभा आहे. अशा जर आपण कालिदासांच्या वगैरे गोष्टी वाचायला सुरुवात केल्या, एवढा आनंद मिळतो, एवढा आनंद. असं वर्णन आहे, कालिदास
जेव्हा त्या भोजराजाकडे राहायचे, त्यांच्यासोबत एक धनंजय नावाचा कवी होता. पण व्हायचं असं, कालिदासाला नेहमी थोडा जास्त मान मिळायचा, कारण थोडे जास्त हुशार होते. तो धनंजय कवी म्हणाले, राजा जास्त कालिदासाला चांगलं बोलतो, आपण एक काम करूत, एक पत्र लिहूत आणि त्या पत्रामध्ये कालिदासाची निंदा करूत आणि ते राजाला देऊत. झालं, त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काय लिहिलं माहितीये? अपशब्द शतम माघे भारवौच शतत्रयम कालिदासे न गण्यन्ते कविरेको धनंजय. आता याचा अर्थ काय माहितीये का? त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलं, अपशब्द शतम माघे, माघ नावाच्या कवीने जे काव्य रचलंय त्याच्यामध्ये अपशब्द, अपशब्द म्हणजे चुकीचे शब्द किती आहेत म्हणे? कमीत कमी 100 तरी चुकीचे शब्द माघाच्या काव्यामध्ये निघतील. अपशब्द शतम माघे. भारवी नावाचे कवी आहेत, भारवौच शतत्रयम, भारवीच्या कवीमध्ये जवळपास 300 चुका निघतील म्हणे त्यांच्या काव्यात. बर, त्याच्यामध्ये खाली लिहिलं, कालिदासे न गण्यन्ते, कालिदासाच्या तर एवढ्या चुका असतात म्हणे, त्याची गणनाच होऊ शकत नाही. मग कवी कोण? कविरेको धनंजय. मी धनंजय नावाचा एकटाच चांगला कवी आहे म्हणे. त्यांनी लिहिलं, पत्र सेवकाला बोलवलं, राजाला देऊन ये म्हणे. आता ह्याच्यामध्ये कालिदासाची निंदा आहे की नाही? आहे. अपशब्द शतम मागे म्हणजे कालिदासामध्ये तर एवढे अपशब्द आहेत असं त्याच्यात लिहिलंय. ते जाता जाता तो घेऊन जाऊ लागला. त्यांनी काय केलं, ते पत्र बघितलं कालिदासाने. कुठं चाललायस? राजाकडे चाललोय. आमच्या गुरुजींनी, त्या धनंजय नावाचे जे कवी आहेत, त्यांनी हे पत्र दिले, राजाला द्यायचे. एकदा दाखवतोस का रे? होतो. ते बघितलं कालिदासांनी, त्याच्यामध्ये ह्यांची निंदा. कालिदासांनी काय केलं, खिशामधला पेन काढला, काहीच केलं नाही. ते पुढे जे अपशब्द जे लिहिलेलं होतं ना, त्या अच्या पुढे एक काना दिला. अला काना आ, बाकी काहीच केलं नाही, जशाच तसा श्लोक ठेवला. घेऊन जाय म्हणे. आता काय झालं बघा. आधी काय होतं? अपशब्द शतम माघे. आता ते अचा आ केल्यामुळं आपशब्द शतम माघे. बरोबर? आता आप याचा अर्थ काय? पाणी. बरोबर? आता त्या श्लोकाचा अर्थ काय झाला माहितीये? आपशब्द शतम माघे म्हणजे माघाच्या काव्यामध्ये कमीत कमी पाण्याचे समानार्थी शब्द 100 आहेत. भारवौच शतत्रयम, भारवींच्या काव्यामध्ये तर जवळपास 300 शब्द आहेत जलाच्या समानार्थी. आणि कालिदासे न गण्यन्ते, कालिदासाला तर एवढे अपशब्दाविषयी माहिती आहे, त्याची तर गणनाच नाही. आणि या धनंजयाला कविरेको धनंजया, या धनंजयाला फक्त एकच शब्द माहिती आहे, तो म्हणजे आप. किती बदल केला? अच आ केलं आणि केवढा अर्थ बदलला. याला म्हणायची प्रतिभा. तुम्हाला एक श्लोक सांगू का? त्याच श्लोकामध्ये शंकरांचं पण वर्णन आहे आणि त्याच श्लोकांमध्ये विष्णूंचं पण वर्णन आहे. अहो, काव्याची मजा अशी असते. काही काही तर असे काव्य आहेत, एक श्लोक जर सरळ वाचला तर रामाचा अर्थ निघतो आणि तोच उलटा वाचला तर कृष्णाचा अर्थ निघतो. एक श्लोक सांगतो, शंकरांचं पण त्याच्यामध्ये चरित्र आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या विष्णूंचं पण चरित्र आहे. बघा, लक्ष देऊन ऐका बरं. गवीश पत्रो न गजार्तिहारी कुमारतातः शशिखंड मौली लंकेश संपूजित पाद पद्मः पायात अनादि परमेश्वरो वा. काय सांगितलं?
एका एका चरणाचं पहिलं अक्षर जर गाळलं तर म्हणे अर्थ निघतो विष्णू, आणि पहिल्या अक्षराचा स्वीकार केला तर अर्थ निघतो शंकर. म्हणे कसा? आता बघा, गवीश पत्र हा, लक्ष देऊन ऐका, गवीश पत्र हा एक अक्षर पहिलं काढलेलं नाही आपण. आता शंकराचा अर्थ कसा? गवी म्हणजे गाय, त्याचा ईश स्वामी, गवीशचा अर्थ आहे बैल, आणि पत्र हा गवी म्हणजे नंदी हे ज्याचं वाहन आहे त्याला म्हणायचं गवीश पत्र. म्हणजे कोण झाले? शंकर. ग काढून टाका म्हणले. आता काय उरलं? विषपत्र हा. आता वी म्हणजे पक्षी, वीचा ईश, विष आहे ना, वी अधिक ईश बरोबर विष. वी म्हणजे पक्षी, त्याचा ईश म्हणजे स्वामी, पक्ष्यांचा स्वामी म्हणजे गरुड. गरुड आहे वाहन ज्याचा, असा. आता कोण झाला? गवीशपत्र हा म्हणाल तर शंकर, विषपत्र हा म्हणाल तर विष्णू. पुढे सांगितलं नगजार्ती हारी. नगज आरती हारी. आता बघा, नग म्हणजे पर्वत, न गच्छती ती नगहा, नग म्हणजे पर्वत. नगजा म्हणजे पर्वतापासून निर्माण झालेली, म्हणजेच पार्वती. बरोबर? पार्वतीचं दुःख दूर करणारा नगजार्ती हारी. नग म्हणजे पर्वत, नगजा म्हणजे पार्वती, तिचं दुःख नष्ट करणारा नगजार्ती हारी म्हणजे कोण? शंकर. आता नगजार्ती हारीचं पहिलं अक्षर काढून टाका. काय झालं? गजार्ती हारी. आता गज म्हणजे हत्ती, गजेंद्र, त्याचं दुःख दूर करणारा कोण झालं? विष्णू झालं. बघा, एक अक्षर काढलं तर केवढा अर्थ बदलतायत. पुढे त्यांनी सांगितलं कुमार तातहा. कुमार तातहा. कुमार म्हणजे कार्तिकेय, तातहा म्हणजे त्याचे वडील, म्हणजे कोण झाले? शंकर. पहिलं अक्षर काढा. काय? मार तातहा. मार म्हणजे कामदेव, त्याचे तातहा म्हणजे वडील. प्रद्युम्नाचे वडील कोण? कृष्ण. म्हणजे अर्थ कुठं लागला? विष्णूला लागला. पुढे शशिखंड मौलिही. शशिखंड मौलिही, लक्ष देऊन ऐका बरं. शशिखंड मौलिही. शशिखंड म्हणजे चंद्र ज्याच्या मस्तकावर आहे तो कोण झाला? महादेव. बरोबर. आता शशिखंडचा पहिला शब्द काढून टाका. शिखंड मौलिही. शिखंडी म्हणजे मोरपीस, ते ज्याच्या डोक्यावर आहे कोण झाला? विष्णू झाला. लंकेश संपूजित पाद पद्महा. लंकेचा ईश रावण, त्यांनी ज्याची पूजा केली तो लंकेश्वर म्हणजे कोण झालं? ह्याने कोणाची पूजा केली? रावणाने. महादेवाची. म्हणजे लंकेशाने ज्याची पूजा केली तो कोण? महादेव. आता तो लम पहिला काढून टाका. काय उरलं? केश संपूजित पाद पद्महा. केश म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने ज्याची पूजा केली आहे त्याला म्हणाल केश संपूजित पाद पद्महा. कोण झालं? विष्णू. पायात अनादि परमेश्वरो वा. इथं सुद्धा बघा बरं, परमेश्वर. परमेश्वर हा शब्द आहे शंकरासाठी. प काढून टाका बरं. काय उरलं? रमेश्वर. रमाचा जो ईश आहे म्हणजेच विष्णू. हे काय आहे? ही आहे काव्य प्रतिभा. या काव्य प्रतिभेच्या माध्यमातून सुद्धा दोघं चर्चा करायचे.
एके दिवशी पार्वतीने सांगितलं, काय हो म्हणे तुम्ही चांगले कपडे का घालत नाहीत? माझ्या मैत्रिणी मला हसतात म्हणे. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? महादेव नग्न का? आपण म्हणतो ना महादेव दिगंबर आहेत, दिशा आहेत ज्यांचे अंबर आहेत. काय असतं, व्यवहारातलं जे नग्नत्व आहे ते वेगळं आणि परमार्थातलं नग्नत्व वेगळं आहे. एकाने सांगितलं महादेव नग्न का राहतात? बघा बरं, तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याचे जर उत्तर दिलात तर कळेल महादेव नग्न का आहेत. महादेव कपाळाला काय लावतात? भस्म, बरोबर? आता मला सांगा, भस्म लावल्यानंतर थोडं तरी चालताना फिरताना ते कपाळावरून थोडं काही कण त्याचे पडतात, बरोबर? महादेवांच्या गळ्यामध्ये कोण आहे? साप आहे. झालं असं, महादेवांनी भस्म लावलं, महादेव थोडं काही इकडं तिकडं फिरताना महादेवांच्या भस्मातले काही कण गेले म्हणे ह्या सापाच्या डोळ्यात. त्याला काहीच सुधारणा गेलं, माझ्या डोळ्यात काय गेलं की काय गेलं की. मग तो असं फुतकार करू लागला, साप मोठमोठ्याने श्वास सोडू लागला. त्याच्यामुळे झाला असं, तो जो अग्नी आहे ना कपाळावर तो वाऱ्याने प्रज्वलित झाला. मला सांगा, आपण यज्ञामध्ये वगैरे तो अग्नी जर शांत होत असेल आपण काय करतो? फुंकतो ना त्याला, फुंकला की तो पुन्हा प्रज्वलित होतो. झालं असं, मस्तकावरच्या त्या म्हणजे कपाळावरच्या भस्माचे कण ह्या सापाच्या डोळ्यात गेले. तो असं मोठमोठ्याने वारे घालू लागला, म्हणजे श्वास सोडू लागला. त्याच्याने कपाळातला अग्नी थोडा जास्तच प्रज्वलित झाला. त्याच्याने झालं असं, मस्तकावर चंद्र थंडगार, फार अग्नीचा स्पर्श झाल्यामुळे चंद्र वितळला. चंद्र वितळल्यामुळं चंद्रामध्ये अमृतकण आहेत, ते अमृतकण खाली येऊ लागले आणि ते नेमकं महादेवांच्या गजचर्मावर आले. अमृताचे कण गजचर्माला लागले की तो हत्ती जीवन झाला. हत्ती जीवन झाल्यावर नंदी चिडले आणि नंदी चिडल्यानंतर त्या नंदीना शांत करण्याच्या नादात त्यांचं ते गजचर्म निघून गेलं म्हणे. म्हणून महादेव नग्न. कवी कल्पना आहे बरं. एकाने तर सांगितलं तसंही नाही म्हणे, महादेव नग्न का? काय सांगावं म्हणे, एक वेळेस खूप दिवसानंतर भगवान विष्णू महादेवांना भेटायला येत होते. ही बातमी आली. मग आता पटपट पटपट जायचंय ना, त्यांचं स्वागत करायचंय. महादेवांनी ठरवलं, काय आहे आपलं गजचर्म काही तेवढं पक्क नाहीये, तो जो गळ्यातला साप आहे ना तो पटकन कमरेला बांधून निघून जाऊ, त्यांना आमंत्रण देऊयात, या या या. नेमकं तिथं गेले, कमरेला साप आहे त्याच्यामुळे ते गजचर्म ठीक आहे, पण विष्णू येताना, विष्णू कशावर बसून आले? गरुडावर. गरुडन सापाचं किती चांगलं नातं आहे. त्या सापांनी गरुडाला बघितलं, महादेवाला साप म्हणाले तुमचं तुम्ही स्वागत करा, आम्ही चाललोत बाबा. म्हणले ते गेला साप निघून, म्हणले गेलं ते गळून सगळं. कवी कल्पना. आनंदाने संसार चालू आहे महादेव आणि पार्वतीचा. एके दिवशी लक्ष्मी माता भेटायला आल्या म्हणे. कुणाला? पार्वतीला. काय ग कसा चालू आहे तुमचा संसार वगैरे? काय सांगावं म्हणे, फार सुंदर, काही प्रॉब्लेम नाही तेवढा काही. म्हणे नक्की? म्हणे काही नाही. मग पार्वती तुला काही प्रश्न विचारू का ग मी? लक्ष्मी माता म्हणतायत बरं. म्हणे विचार. आता लक्ष्मी माता पार्वतीला चिडवत आहेत. काय माहितीये? भिक्षू असणारा तुझा पती कुठं आहे म्हणे. मला भिक्षू? माझ्या पतीला भिक्षू म्हणते?
म्हणले माझा भिक्षू कुठे विचारतेस का? म्हणले वामनाच्या घरी गेलाय. आता लक्ष्मीने विचारलं भिक्षू म्हणजे कोण? शंकर कुठे आहेत? तो भिक्षुक करतो, भिक्षा मागत फिरतो. पार्वतीने सांगितलं माझ्या नवऱ्याला म्हणते ना, म्हणे तो भिक्षा मागणारा वामनाच्या घरी गेलाय भिक्षा मागत. आता कोण झालं? आलं हिच्यावरच. तसं नाही ग, तसं म्हणत नाहीये मी. मग पशुपती ही किम नास्ती, पशुपती कुठं आहे? आता पशुपती म्हणजे महादेव जसं आहे तसं पशुपती याचा अर्थ पशूंचं पालन करणारा. म्हणे तुला माहित नाही गोकुळात आहे? माझ्या नवऱ्याला पशुपती म्हणतेस, तुझा नवरा पशुपती गोकुळात आहे जा. तसं नाही ग. मग अगं पन्नग भूषण हा नाग हे ज्याचं भूषण आहे तो कुठं आहे? म्हणजे कोण? शंकर. पार्वतीने सांगितलं तुला माहिती नाही? पन्नग भूषण साप कुठं आहे तुला माहिती नाही? अगं तुझा नवरा झोपतो ना म्हणे त्याच्यावर, त्याच्यावर झोपतो पुन्हा विचारते साप कुठं आहे? मग पार्वती लक्ष्मी माता म्हणाल्या तुला दुःख वाईट वाटते का मी असं बोलल्याने? आर्ये मुंच विषादमाशु. विषादम, विषाद म्हणजे दुःख, दुःखाचा त्याग कर म्हणे, दुःखाचा त्याग कर. विषादम मुंच. आता विषाद याचा दुसरा अर्थ असा आहे विष अद, अद म्हणजे खाणे, विष खाणारा. पार्वतीने सांगितलं मी तुझ्यासारखी चंचल नाहीये म्हणे आपल्या नवऱ्याला सोडायला. कळालं? ह्यांचं थांबायलाच तयार नाही, एकमेकांवर हिने ह्याच्या नवऱ्याची हे करायची, ह्याने ह्याच्या नवऱ्याचं हे करायचं. मग हिने विचारलं काय चाललंय गंगाधर पत्नी? गंगाधर पत्नी म्हणजे गंगाजीने धारण केली, मला गंगाधर पत्नी म्हणते का? बर, काही नाही चक्रवधू. आता चक्री वधू, चक्री याचा अर्थ चक्र करणारा म्हणजे कुंभार. चक्र कोणाकडे आहे? विष्णूंकडे. काही नाही चक्री वधू म्हणे. कुत्रास्त्यसौ नर्तको, ते नाचणारा कुठे आहे म्हणे तुझा नवरा? ह्याने विचारलं लक्ष्मीने. तुला माहित नाही का वृंदावनात गेलाय? पुन्हा ह्याच्यावर आलं तर काय करावं म्हणे? तसं नाही ग, तो सर्प धारण करणारा, सर्पासोबत खेळणारा म्हणजे पुन्हा शंकर. सर्पासोबत खेळणारा होय, कालियाच्या घरात असल म्हणजे पुन्हा कोणावर आलं? शेवटी लक्ष्मी चिडली. मग लक्ष्मी म्हणली अगं तुला कळत नाही का तो विष खाणारा कुठं आहे? पार्वती म्हणाली विष खाणारा पुतनेच्या घरी गेलाय. मग मात्र लक्ष्मीच्या लक्षात आलं हिला बोलून अर्थ नाही म्हणले. मग नीट विचारलं शंकर देवता कुठं आहेत? आहेत म्हणले इथंच. आनंदाने संसार चालू होता, पण संसारामध्ये मुलं मोठे झाल्यानंतर सगळ्यांना एक चिंता, पोरं मोठे झालेत लग्न करावं लागतं, लग्न करायचंय. आता मग कोणाचं आधी करायचं? गणपती म्हणला माझं आधी करायचं. पार्वतीने सांगितलं तसं नसतं बेटा, आधी मोठ्याचं. म्हणजे मोठ्याचं? कार्तिकेयला विचारलं तुझी काय इच्छा आहे? हो माझी इच्छा आहे, माझंच आधी करायचं. ऐकायलाच तयार नाहीत. दोघांचे भांडणं लागले. आई आधी लग्न माझं. कार्तिकेय म्हणला आई आधी लग्न माझं. शंकरांना टेन्शन आलं, पोरांना आता कसं सांभाळावं, काय करावं, ऐकायला तयार नाहीत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय युक्ती केली? म्हणे जो कोणी पृथ्वीची 7 प्रदक्षिणा घालेल त्याचं लग्न पहिलं. कार्तिकेय मनातल्या मनात म्हणाले चला आपलं लग्न पहिलं. का बरं?
आणि हा गणपती कसा करणार पृथ्वी परिक्रमा? उंदरावर बसून. मी कसा करणार? मोरावर. मग मोर आधी जास्त वेगाने फिरेल का? मग चला बरं झालं माझं लग्न आधी झालं. कार्तिक येतं, मोरावर बसून गेले सुद्धा प्रदक्षिणेला. पण गणपती बुद्धीची देवता आहे, अशा हारती होय. गणपतींनी विचार केला, काय शक्तीचा जास्त वापर कुठं होतो? युद्ध करायचं असेल, इथं युद्धाची गरज नाही, इथं डोक्याची गरज आहे म्हणले. बुद्धीर यस्य बलंतस्य, बुद्धीने जो डोकं चालवून जो कार्य करतो तो विजयी होतो. त्या सिंहाची उंदराची कथा माहिती आहे की नाही? बुद्धी चांगली पाहिजे. गणपतीने काय केलं? निघतो म्हणून निघाले आणि पार्वती माता शंकर ध्यानाला बसले होते, ह्यांना 7 प्रदक्षिणा घातल्या. झालं थोड्या वेळानं, आता ह्यांच्या ध्यान होऊ द्या म्हणे. ध्यान झालं, सगळं झालं. ध्यान झाल्यावर देवांनी डोळे उघडले, पार्वतीने डोळे, अरे तू इथं गेला नाहीस का? म्हणे नाही. लग्न नाही करायचं? म्हणे कोण म्हणलं? करायचंय. अरे लग्न करायचंय, अट काय घातली? प्रदक्षिणा घालायच्यात 7 पृथ्वीला. मग मी कुठं नाही म्हणतोय? मग घाल ना प्रदक्षिणा, जा ना, तुझा दादा गेलाय पुढे. म्हणले घातल्या ना. घातल्या. पार्वतीने प्रश्न केला, कदाक्रांता त्वया पुत्र पृथिवीसु महत्तरा सप्तद्वीपा समुद्रांता महद्भिर्गहनयुता. पृथ्वी काय छोटी वाटते तुला? अरे एवढे मोठे मोठे समुद्र आहेत, एवढे पर्वत आहेत, एवढ्या नद्या आहेत. कदाक्रांता, कधी तू फिरला एवढं? आम्हाला तर नाही दिसलं. आणि एवढ्या लवकर फिरून येणं शक्यच नाही. गणपतीने सांगितलं, मी एक प्रश्न विचारू का? म्हणे काय? मला फक्त एक सांगा, वेद जे सांगतात ते आपण मानावं की नाही? शंकर विचार करतायत, हा असा का विचारतोय? तुला काही कळतं का? अरे वेद प्रामाण्य आहेत, वेदाला मानलं पाहिजे. म्हणे मानलं पाहिजे? म्हणे हो. शास्त्र जे सांगतं ते बरोबर का खोटं? म्हणे अगदी बरोबर. पुराण जे सांगतात ते खरं का खोटं? म्हणे अगदी बरोबर. मग पुराणांनी शास्त्रांनी असं सांगितलंय, पित्रोश्च पूजनं कृत्वा प्रक्रांतींच करोति यः तस्य वै पृथ्वीजन्यं फलं भवति निश्चितम. नियम असा आहे म्हणे वेदांमध्ये की जो कोणी आपल्या आई वडिलांना 1 प्रदक्षिणा घालेल, एका वेळेस पृथ्वी परिक्रमा केल्याचं पुण्य आहे. मी तुम्हाला 7 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. मला तुम्ही आता पत्नी हुडकायला सुरुवात करा. महादेवाने सांगितलं असं नाही, असं जमत नाही म्हणे. तसं नसतं, तुझा उंदरावर बसून फिरू नये म्हणे आधी. मग यांनी सांगितलं गणपतीने, असं जर असेल तर मग मला सांगा, हे ग्रंथ खोटे आहेत, मी निघालो. ग्रंथ खोटे नसतील तर माझं लग्न लावून द्या, नाहीतर ग्रंथ खोटे आहेत सांगा. असं वर्णन आहे बरं की आपल्या आई वडिलांना जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी परिक्रमेचं पुण्य आहे. असं पण वर्णन आहे की द्विमुखी गायीला जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे. द्विमुखी गाय म्हणजे कसं? प्रसूत होणारी गाय. वासराचं एक मुख आणि गायीचं एक मुख. पृथ्वी परिक्रमेचं पुण्य आहे. आई वडिलांची सेवा. मला सांगा, आपल्याला पुंडलिकाचं चरित्र माहिती आहे की नाही? जे आपण आरतीमध्ये म्हणतो की एवढं पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा, हे कशासाठी? स्वतः पांडुरंग त्या मूर्तीवर का थांबले? त्या ह्याच्यावर, विटेवर. पुंडलिकाचं चरित्र माहिती आहे आपल्याला सगळ्यांना.
ते एक प्रसिद्ध हे पण आहे बघा, भक्त पुंडलिकासाठी. माहित आहे का तुम्हाला? इकडं कधी ऐकलं नाहीत तुम्ही? फार सुंदर पद आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी. तो कोण होता? त्या पुंडलिकासाठी स्वतः देव आले. तो कसा होता? फार सुंदर वर्णन आहे. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी. फार सुंदर अभंग आहे तो. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, पण आई वडिलांची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. असे कितीतरी उदाहरण आहेत की फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा करून त्यांनी आपल्या जीवनाचा उद्धार केला. पुंडलिकापेक्षा अजून एक प्रसिद्ध चरित्र आहे बघा. श्रावणबाळ माहिती आहे आपल्याला? श्रावणबाळाची कथा माहिती आहे? आपल्या आई वडिलांना चालता येत नाही म्हणून काय केलं? ओके नाही, आपल्या खांद्यावर घेऊन प्रवास केला. म्हणून आज सुद्धा श्रावण बाळ म्हणलं की डोळ्यासमोर काय येतं? तो आई वडिलांना खांद्यावर घेऊन जाणारा श्रावण बाळ. त्याचा फोटोच तसा येतो. तुम्ही जर श्रावण बाळाचा फोटो द्या म्हणलं तसाच फोटो मिळणार. प्रभू रामचंद्र, मला सांगा, सख्या आईने सांगितलं होतं का हो की तुम्हाला वनात जायचंय? कोणी सांगितलं? कैकेयीने सांगितलं होतं. पण कैकेयीची सुद्धा आज्ञा माझ्यासाठी शिरोधार्य आहे, मी वनाला निघणार. परवा मी तुम्हाला सांगितलं, आपण सतीमातेचं चरित्र बघताना त्या वनामध्ये रामचरित्र थोडक्यात बघितलं. रामाने काय सांगितलं? पितृ आज्ञा कशी पालन करावी. वडील सांगतायत बाबा जाऊ नको वनात. कैकेयीने सांगितलं तुझ्या वडिलांनी एक मला वर दिलाय, तू पालन करणार का? रामाचे शब्द आहेत पतेयम अपि चारणवे. समुद्रात उडी टाका म्हणले तर उडी टाकेन, अग्नीमध्ये उडी टाका म्हणलं टाकेन. हे काय आहे? पितृभक्ती, रामभक्ती, मातृभक्ती. तुम्हाला सांगतो, हे जे असं आचरण करतात त्यांच्यासारखं जर आत्ताच्या मुलांनी जर वागण्याचा प्रयत्न केला तर जगामध्ये एकही वृद्धाश्रम काढण्याची गरज नाही. वृद्धाश्रम का झाले? तुम्हाला परवाची घटना सांगतो. तुम्ही वाचला असेल, व्हिडिओ आलेला आहे. एका माणसाला 3 मुली. मला वाटतं एक काहीतरी मुंबईला राहत होते. हा, माहिती आहे ना घटना? पहिली एक गोष्ट, त्या वडिलांनी त्या पोरींना कष्ट करून शिकवलं. काहीतरी एक डॉक्टर झाली म्हणे, एक हे झाली, अमुक अमुक कष्ट देऊन शिकवलं. अनेक प्रयत्न केले. यांना नोकऱ्या लागल्या की वडिलांना दिलं टाकून वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात गेल्यानंतर ज्या वेळेस प्राण गेला, मुलींना कळवण्यात आलं अंत्यविधीला या. त्यांनी काय सांगितलं? आम्हाला वेळ नाही, काय लागतील ते पैसे बोला म्हणे. किती पाहिजेत पैसे? तुमचं तुम्ही जाळून टाका.
तिने ते मी खूप वाटलं तर व्हिडिओ कॉलवर बघते ते, आणि ते व्हिडिओ कॉल चालू असताना ते विचारते अजून किती वेळ आहे. त्यांनी एकदा हे शिवपुराण ऐकलं पाहिजे, त्यांनी गणेशाचं चरित्र ऐकलं पाहिजे. नुसतं गणपतीने 3-7 प्रदक्षिणा केल्या आणि लग्न लावून दिलं एवढाच कथा नाहीये ह्याच्यामध्ये. सध्याच्या काळामध्ये अहो दररोज बातम्या येत आहेत की छोट्याशा मुलाने वडिलांचा खून केला, आईचा खून केला, मोबाईलसाठी खून केला, पैशासाठी खून केला. हे फार समाजाला घातक आहे. मग आता आई वडिलांची किंमत कोणी कळवून द्यायची हा एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर एकच आहे, आपण आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांशी कसं वागतो तेच लहान लहान मुलं बघतात आणि त्याच्यानंतर ते तसंच करतात. अशा कितीतरी घटना आहेत. आमचे पोरं आम्हाला सांभाळत नाहीत. तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळलं का ते सांगा. तुमचे आई वडील त्या म्हातारीला काय कळतंय. मग हे पोरग मोठं झाल्यानंतर तुम्हाला म्हातारीच म्हणणार, तुम्हाला आई कसं म्हणेल. एका माणसाने आपल्या वडिलांना काशीला घेऊन गेला म्हणे आणि तिथं जाऊन त्या जागेमध्ये तिथं त्याला ढकलून दिलं नदीमध्ये, त्याला मारून टाकलं. मोठा झाला, ह्याचा मुलगा मोठा झाला आणि एके दिवशी बघितलं अरे फारच वडील त्रास देत आहेत म्हणे आपल्याला, आपण काय करू, ह्यांना काशीला घेऊन जाऊ दर्शनासाठी म्हणून. त्याच ठिकाणी घेऊन गेला तो मुलगा. मग त्या वडिलांनी सांगितलं बाबा इथं नको रे ढकलून देऊ. म्हणे का बरं, काय सांगावं. म्हणे माझ्या वडिलांना मी इथंच ढकलून दिलंय. आपण जसं वागू, आपण जर आपल्या घरामध्ये नाही लहान मुलाला जर सांगितलं नाही आजोबा येतील बरं, तुला माहित नाही मी अजून आजोबाला घाबरतो, आजी येईल बरं, तुझं काही खरं नाही. मग नाही असं जर केलं तर मग मला सांगा मुलगा तरी कसा चांगला निघेल. त्याच्यासाठी आपल्याला आधी आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे. अहो आमची सासू मरायला टेकली, तिला काहीच कळत नाही, लक्ष देऊ नका. जरी कळत नसेल पण तिला आपण त्याज्य म्हणलं नाही पाहिजे. कारण का, तीच वेळ आपल्यावर येणार आहे हे डोक्यात ठेवलं पाहिजे. आपण जर आत्ता त्या आजीला तसं करत असू, आपले छोटे बघणार ही आई आजीला असं करते, आई आजी झाल्यानंतर पोरं असंच करणार. म्हणून होईल तेवढी कमीत कमी सेवा केली तर काही हरकत नाही. भीष्माचार्यांचं चरित्र बघा तुम्ही. गंगा आणि शंतनूचा विवाह चरित्र आहे. मी चरित्र सांगणार नाही पूर्ण, पण आपले वडील माझ्यामुळे लग्न करू शकत नाहीत दुसरं, म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली मी आजपासून लग्नच करणार नाही. काय पितृभक्ती असेल बघा. मी पुढे जाऊन सांगू का पितृभक्ती किती असावी. परशुरामाला जमदग्नींनी सांगितलं आईचा वध कर. वडिलांची आज्ञा आहे, तत्क्षणी परशु काढलं आणि आईला मारून टाकलं. लोकांनी विचारलं तुम्ही थोडा तरी विचार केला का. म्हणे काय झालं, आईला कुठं मारतात. परशुरामांनी सांगितलं मला माहित होतं, म्हणले मी जर बाबांचं ऐकलो तर बाबा माझ्यावर प्रसन्न होणार आणि वर मागणार, मी वर मागेन पुन्हा आईला जिवंत करा. पण पहिल्यांदा पितृ आज्ञा पालन केलं. काल मी तुम्हाला नचिकेत्याची कथा सांगितली नाही काल, उपनिषदातले कठोपनिषद. जा मृत्युवेत्वा दास्यामी, जा तुला मृत्यूला देतो म्हणल्या गेले की नाही. कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी.
मुलांनी वडिलांनी मुलाला एखादा पदार्थ एखादी वस्तू मागितली, त्याची मुलगा देत नाही. आता मी मोठा झालोय, तुमचं तुम्ही बघा. मला सांगा, ययातीचा जो पुत्र होता पुरू, त्याने आपलं तारुण्य सुद्धा मागितल्यानंतर दिलं की नाही? काय असेल बघा. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. सगळ्यात जाऊ द्या, पांडवांचं चरित्र कोणाला माहित नाही असं इथं कोणी नाही. तुम्ही पूर्ण पांडवांच्या जीवनामध्ये बघा, आपल्या आईचा शब्द पांडवांनी खाली पाडला असं एखादं उदाहरण आहे का सांगा? नाहीये. मग या गणपतीच्या चरित्रातून काय शिकायचं? पहिल्यांदा मातृदेवो भव पितृदेवो भव. आई ही माझे गुरु आहे, वडील ही माझे गुरु आहेत, हे आमचे देव आहेत. गणपतीने सांगितलं, मी तुम्हाला प्रदक्षिणा घातलेली आहे, माझं काम मी केलेलं आहे, माझं लग्न लावा. आता काय करणार? मग असं म्हणतात, शंकर म्हणाले, बाबा तुझ्या बुद्धीपुढे आम्ही हारलोत. आणि मग विश्वरूपाची कन्या सिद्धी आणि बुद्धी त्यांच्यासोबत गणपतीचा विवाह लावून दिला. कार्तिकेय अजून मोरावरच आहेत, त्यांची प्रदक्षिणा चालूच आहे अजून. इकडं सिद्धी आणि बुद्धी विवाह लावून दिला. त्यांना मुलं झाले. क्षेम आम्ही लोभ, शिवपुराणात वर्णन आहे. बराच काळ गेला, ह्यांच्या 7 प्रदक्षिणा झाल्या. 7 प्रदक्षिणा झाल्या ते आले. आल्यानंतर ते छोटे छोटे पोरं, काका आले, काका आले. कार्तिकेय म्हणाले, काका? तेवढ्यात नारद आलेच काडी लावायला तिथं. तुम्हाला माहिती आहे का काय झालं? तुमच्यासोबत फार मोठा धोका झालाय. धोका? कसला धोका? तुम्हाला सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा जो घालेल त्याचा आधी लग्न. म्हणे मग? अहो इथं गणपतीने इथल्या इथं 2-3 फेऱ्या मारल्या, ह्याचं लग्न लावून दिलं, त्यांना पोरं झालेत आणि तुम्ही आता आलात होय म्हणे. राग आला. मला असं करतात, बोलतात एक, वागतात एक. राग आला. रागाने आई बाबांना सांगितलं, तुमच्यासोबत राहणारच नाही मी आता. आई म्हणली, अरे एवढ्यासाठी एवढं? तुम्ही बोलूच नका, मला आधी लग्न करायचं होतं, तुम्ही याचं लावून दिलात ते दिलात, मला आलेला काका काका म्हणतात म्हणले. मी इथं राहणारच नाही. थेट क्रौंच पर्वतावर निघून गेले. त्यांच्या मागं महादेव पार्वती, अरे थांब, अरे थांब, अरे थांब. अजिबात थांबणार नाही. क्रौंच पर्वतावर गेले. असं वर्णन आहे की दर अमावास्येला भगवान शिवशंकर कार्तिकेयांना भेटायला जातात आणि दर पौर्णिमेला पार्वती माता तिथं भेटायला जातात. म्हणून त्या ठिकाणाला मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शंकर, म्हणून मल्लिकार्जुन म्हणून ते लिंग प्रसिद्ध आहे. रागाने निघून गेले. निघून गेल्यानंतर शौनकांनी विचारलं, आता पुढे काय झालं ते सांगा. काय सांगावं म्हणे? या ठिकाणी गणपती आनंदाने राहू लागले. तो कार्तिक काही ऐकायला तयार नाही. मग शेवटी महादेवांनी पार्वतीने ठरवलं की आपण भेटायला जात राहायचं. या ठिकाणी कुमारखंड संपला. आता युद्धखंड सुरू होतो. म्हणजे भगवान शिवशंकरांचे कोणाकोणासोबत युद्ध झाले ते सांगा. फार सुंदर कथा आहेत बरं त्याच्या सुद्धा. आपण बघितलं की आता कार्तिकेयाने तारकासुराला मारलं. त्या तारकासुराचे 3 मुलं होते. त्याचं नाव आहे तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष.
हे 3 मुलं आहेत. त्यांनी विचार केला, माझ्या वडिलांना च्या मुलांनी मारले, शंकराने आम्हाला त्रास दिलाय, शंकरांना या देवतांना त्रास देण्यासाठी आपण तप करूत. म्हणून त्यांनी काय केलं, तप करायला सुरुवात केली. भयंकर असं तप केलं. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय मागायचंय ते मागा. सगळ्यात पहिल्यांदा ह्याने सांगितलं, आम्हाला मरणच नको. तुम्हाला एक सांगू का, हे जे असुर होते ना, असुर म्हणजे काय, असुषु रमनते, आपल्या इंद्रियांमध्ये जे रममाण होतात त्यांना असुर म्हणायचं. हे कष्ट करायचे नाहीत असं नाही, पण फळाची वेळ आली की ह्यांचं डोकंच बिघडायचं. ब्रह्मदेव प्रसन्न झालेत, काय मागावं हे कळलं पाहिजे. शास्त्रकारांनी तर पहिल्यांदा सांगितलंय, मागूच नाहीये. न मागता देव जेवढा देतो ना तेवढा मागून मिळत नाही म्हणे. न मागता भरपूर भेटतं असं वर्णन आहे. तुम्हाला एक चॅलेंज देऊ का, ते जर पूर्ण केलात तर तुम्हाला कथा झाल्यानंतर मी प्रत्येकाला 1000 रुपये देतो. नाही नाही, काळजी करू नका, आहेत तेवढे माझ्याकडे. करता का चॅलेंज पूर्ण? सोपं चॅलेंज आहे. केलात तर 1000 फिक्स. काय करायचं, जास्त काही नाही. द्या हा जो शब्द आहे ना, तोंड न उघडता म्हणून दाखवा. नाही कसं काय, जमत नाही? बघा, प्रयत्न करून बघा. 1000 रुपये बघा, ते मागे तोंड कसं करतायत. तुम्ही कितीही प्रयत्न करा हो, द्या ह्याच्यासाठी तुम्हाला तोंड उघडावंच लागेल. शास्त्रकारांनी सांगितले, द्या म्हणण्यासाठी तोंड उघडाल तर तुमच्या हृदयामध्ये 5 देवता असतात, त्या निघून जातात. देही इति वचनं श्रुत्वा हृदिस्था पंचदेवताः मुखात निर्गत्य गच्छन्ति श्री री धी धृती कीर्तयः. द्या, तोंड उघडलं, हृदयातल्या देवता काय करतात, निघून जात. मुखात निर्गत्य गच्छन्ति, कोण कोण, श्री म्हणजे लक्ष्मी निघून जाते. मला एकाने विचारलं, आमच्या गावाकडचा, ते दर 5 वर्षांनी द्या द्या जे म्हणतात त्यांची लक्ष्मी गेली का? वोटिंग काही अर्थ घ्या, मी काही सांगणार नाही, मला काय करायचंय. द्या म्हणतात की नाही, म्हणजे असू द्या, चांगल्या भावनेनं सुद्धा आपण देतोच त्यांना, ठीक आहे, पण मग त्यांच्याकडे लक्ष्मी कमी आहे का? शास्त्रकारांनी सांगितलं, त्यांच्याकडे संपत्ती असेल, लक्ष्मी नाही. श्री राहत नाही त्याच्याकडे. री री म्हणजे लज्जा. एकदा द्या म्हणायची सवय लागली, लाज सोडून देतो तो. त्याच्यानंतर धृती, धैर्य राहत नाही. धी धी म्हणजे बुद्धी, त्याची बुद्धी सुद्धा नीट राहत नाही. श्री री धी धृती आणि सगळ्यात शेवटी कीर्ती. अरे अमुक अमुक माणूस नुसतं मागत राहतो. म्हणजे एखाद्या गावातला माणूस असेल नुसता मागणारा, समोरून आला तर लोक गल्ल्या बदलून निघून जातात. भेटलं तर काहीतरी द्याच म्हणतो. या 5 गोष्टी निघून जातात असं वर्णन आहे. कशाने कशाचा नाश होतो
बघा बरं, विशाखांते गता मेघा, वैशाख महिना आला, ढग निघून जातात म्हणे. प्रसूत्यंत्यंच यौवनम, एखादी स्त्री प्रसूत झाली तिचं तारुण्य थोडं कमी होतं म्हणे. प्रणामांत सतांकोपहा, संतांना जर नमस्कार केला तर काय होतं? कोपहा अंतहा, म्हणजे त्या रागाचा नाश होतो. आणि शेवटी सांगितलं याचनांतंच गौरवम, याचना केली तर तुमच्या गौरवाचा नाश होतो. तुकाराम महाराजांनी तर फार पुढचं बोललेलं आहेत बरं. भिक्षा पात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. अशा माणसाचा धिक्कार असो म्हणे, नेहमी द्या द्या म्हणतात ते. संतांनी वर्णन केलंय, आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दीन केले देवासी. वामनाला सुद्धा द्या म्हणण्यासाठी वामन म्हणजे छोटं व्हावं लागलं आधी. त्याच्यामुळं द्या द्या द्या, मागणी मागणं हेच आधी चुकीचं आहे. न कसं असतं, न मागता सुद्धा देव आपल्याला भरपूर देत असतो, भरभरून देतो देव. फक्त अपेक्षा ठेवायची नाही. अपेक्षा ठेवलं ठीक आहे, या रूपानं नाही, त्या रूपानं नाही, त्या रूपानं कुठून तरी ती येतच. मग लक्षात येतं, अरे हां तिथं नाही मिळालं पण लगेच इथं देवाने दिलं. अशी भावना ठेवली तर दुःख होत नाही. आसुरांना एवढं तप केलं पण मागावं काय कळलं नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला असे काही नगर द्या की त्याचा नाश कधीही होणार नाही. कसे नगर पाहिजेत? सुंदर नगर द्या. असं वर्णन आहे त्या तारकाक्षाने सांगितलं मला सोन्याची नगर द्या एक, सुवर्णपुरी. कमलाक्षाने सांगितलं मला चांदीचं नगर द्या. आणि त्या विद्युन्मालीने सांगितलं मला लोखंडाचं नगर द्या. आणि हे नगर ज्या वेळेस एका रांगेत येतील त्याच वेळेस हे नगर नष्ट होऊ शकतील. आता वस्तुतः हे काय माहितीये का, सोन्याचं नगर, चांदीचं नगर, लोखंडाचं नगर, हे आध्यात्मिक दृष्टीनं बघितलं तर हे 3 गुण आहेत. सोनं, चांदी, लोखंड, सत्व रज तम. वस्तुतः तिघही बांधणारे आहेत. मला सांगा, तुम्हाला आज रात्रभर आम्ही इथं बांधून ठेवू असं समजा, बांधणार नाही कोणी पण समजा, तुम्हाला सोन्याच्या साखळीनं बांधायचं, चांदीच्या साखळीनं बांधायचं का लोखंडाच्या? कुठलीच नको ना? सोन्याची का बरं? हा, सोन्याची साखळी जरी असेल पण ते बंधन आहे, त्याच्याने बांधलं जातं. मग सत्वगुणाला फार चांगलं म्हणलेलं नाहीये. सत्वम सुखे संजयती रजः कर्मणी भारत. गीता काय सांगते बघा, सत्व गुण आपल्याला सुखामध्ये अडकून टाकतो म्हणले. गीतेचा तुम्ही 14वा अध्याय बघा, गुणत्रय विभाग योग, सगळ्या 3 गुणांचा विस्तार आहे त्याच्यामध्ये. त्याचं प्रत्येकाचं कार्य काय काय आहे? तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशक मनामयम सुख संघेन बध्नाती ज्ञान संघेन चानघ. सत्वगुण हा सुखाने बांधून टाकतो. रजोगुण काय करतो? रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम. तो बांधून टाकतो. आणि तमस्त्वज्ञानजं विद्ये मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. 3ही गुण माणसाला बंधनामध्ये टाकणारे आहेत. आता पुढे जाऊन याच 3 जे नगर आहेत ना, सोन्याचं, चांदीचं, लोखंडाचं, याच नगराचा शंकरांनी नाश केलाय. म्हणजेच या त्रिपुराचा त्यांनी नाश केलाय.
हे त्रिपुर म्हणजेच भगवान शिवशंकर त्रिपुराचा नाश करतात, म्हणजे सत्व रजतम 3 आपल्या गुणांचा नाश करतात आणि त्याच्या पलीकडे आपल्याला पोहोचवतात. हा या कथेतल्या मागचा भाग आहे, भाव आहे. त्यांनी तप केलं, ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून सांगितलं. बरेच दिवस झाले, सामर्थ्य आलं, सगळ्या देवतांना त्रास देण्यासाठी सुरू केलं. सगळ्या देवतांनी त्यांची स्तुती केली. शंकरांना सांगितलं, बघा हे आमच्याच्याने काही मरणार नाहीत, तुम्हीच काहीतरी करावं लागेल. मग शंकर म्हणाले, ठीक आहे, काहीतरी प्रयत्न करतो. आणि मग अभिजित नक्षत्रामध्ये ते 3 पुरं एकत्र आल्यानंतर भगवंतांनी दिव्य रथाचा स्वीकार करून त्या 3ही पुरांचा नाश केला. तो दिवस पौर्णिमेचा. त्रिपुर त्याचा आरी म्हणजे शत्रू, म्हणून ते भगवान शिवशंकर त्रिपुरारी झाले. आणि तो दिवस आज सुद्धा आपण त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने साजरा करतो. त्या तिघांचा मग आता त्याचे ते असुर होते, तेच त्या तिघांचा नाश केला. तारकासुरांच्या मुलं सगळे नष्ट झाले. त्याच्यानंतर एक जलंधराची कथा आहे. का जलंधर कोण होता? त्याला जालंधर किंवा जलंधर दोन्ही नाव आहेत. एकदा बृहस्पती आणि इंद्र महादेवांना भेटायला गेले. महादेवांनी विचार केला, ह्यांची थोडी परीक्षा घेऊ. थोड्या वेगळ्या रूपामध्ये समोर गेले का भिक्षूच्या. कोण आहेस तू? महादेवने सांगितलं, मी आहे असंच एका इकडून तिकडे फिरणार, बाजूला व्हा, बाजूला व्हा. इंद्राने 2-4दा सांगितलं. इंद्राला राग, आम्ही महादेवाकडे भेटायला चाललो, तू मध्ये मध्ये येतो. म्हणून इंद्राने वज्र काढलं. वज्र काढल्यावर महादेवाचं डोकं सरकलं, महादेवाच्या नेत्रातून अग्नी निघाला. मग बृहस्पतीने सांगितलं, तसं करू नका, अहो तुमच्याच हे आहे, तुमच्या मुलासारखा इंद्र, मारू नका. मग आता हा उत्पन्न झालेला अग्नी काय करायचा? म्हणे मग हा अग्नी द्या समुद्रात टाकून. तो अग्नी समुद्रात टाकून दिला. आणि त्याच्यानंतर मग आता त्या अग्नीला तो जो समुद्रात टाकलेला आहे तो एका मुलाच्या रूपाने प्रकट झाला. ब्रह्मदेव आले, कोण आहे हा? म्हणे त्या बालकाला बघितलं तर ब्रह्मदेवाचं घसाच धरला म्हणे त्यांनी. सोड 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 म्हणतायत. अशा वेळेस त्या ब्रह्मदेवाच्या नेत्रातून पाणी आलं, ते त्याच्या अंगावर पडलं. म्हणे हा जलाला धारण करणारा आहे माझ्या, म्हणून याचं नाव आजपासून जलंधर. याचा विवाह कालनेमीची पुत्री वृंदा ह्याच्यासोबत झालाय. हा जलंधर जो होता ना, हा सुद्धा शंकरांचा द्वेष करू लागला. याला कसं होतं, पण हा भक्त होता थोडा. कालांतराने विष्णूंनी एक युक्ती केली आणि त्याचं सगळं पुण्यकर्म नष्ट करून टाकलं आणि त्या जलंधराचा वध केला. त्याच्यानंतर असं वर्णन आहे, शंखचूड नावाचं एक असुर आहे, तुलसी नावाची पत्नी आहे. हा शंखचूड जो होता तो पतिव्रतेच्या तेजाने ह्याला काही होत नव्हतं. विष्णूंनी तिचं पतिव्रतत्व भंग केलं आणि नंतर त्या शंखचूडाला पार्वतीविषयी सांगितलं, अरे तुझ्या नारद येऊन सांगतायत तुझ्याकडे सगळं आहे रे, पण तुला माहित आहे का एवढं असून एक तुझ्याकडे कमी आहे. म्हणे काय? अरे पार्वती दिसायला एवढी सुंदर आहे, तू फक्त एक काम कर, आता पार्वती सोबत तुझं लग्न झालं म्हणजे तुझं जीवन धन्य. मग त्याचं डोकं फिरलं. तो पार्वतीकडे गेला, माझ्यासोबत लग्न करा. पार्वतीला राग आला, शंकरांना राग आला, त्याचं पुण्य कमी झालं आणि मग त्याचा वध केला. त्याच्यानंतर एक अंधकासूर नावाचा असुर आहे. हे असुरांच्या उत्पत्त्या फार वेगळ्या आहेत बरं. हे अंधकासूर तर कसा जन्मालाय? एकदा शंकर असे बसले होते, मागून येऊन पार्वतीने असे डोळ्यावर हात ठेवला म्हणे शंकरांच्या. ते शंकरांचे डोळे गरम, त्या गरम असल्यामुळं ते हाताला थोडा घाम निघाला पार्वतीच्या, आणि ते घामाचा थेंब पडला आणि त्याच्यातून अंधकासूर निघाला. हिरण्याक्ष त्यांनी तप केलं, मला मुलगा पाहिजे, मला देवतांना त्रास द्यायचा आहे.
पार्वतीने सांगितलं "हवे आत्ताच मुलगा निघाला, ह्याला घेऊन टाक" म्हणे. त्या अंधकासुराला देऊन टाकलं. आणि नंतर या अंधकासुराने सुद्धा भगवंतांना, सगळ्या देवतांना त्रास दिल्यानंतर सगळ्या देवतांनी त्या भगवान शिवशंकरांना सांगितलं तुम्ही ह्यांना बघा काहीतरी मारून टाका, प्रयत्न करा. मग त्या दोघांचं युद्ध झालं, अंधकासूर मेला. बाणासुराची एका अध्यात कथा आहे. बाणासुर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भागवतात कथा गेलेली आहे. त्या उषा आणि अनिरुद्धाची कथा आहे. ह्या सगळ्या असुरांचा वध भगवंतांनी केला. भरपूर असुरांची नावं सांगितलेले आहेत. पण अनेक बघा, पुन्हा बघा, असुर म्हणजे काय? इंद्रियांमध्ये रमणारे. मग शंकर असुरांचा नाश करतात म्हणजे काय? इंद्रियांमध्ये असणारे जे वाईट विषय आहेत त्यांचा शंकर नाश करतात. म्हणून शंकर शम करोती इति शंकर हा कल्याण करणारे म्हणून शंकर, म्हणून असुरांना मारतात. सत्व रजत तमो या 3 गुणांचा नाश करतात. जे निर्गुण अवस्था आहे त्या अवस्थेला पोहोचवतात. शौनकांनी विचारलं, म्हणे आता तुम्ही पार्वतीचं लग्न सांगितलं, त्याच्यानंतर ते काय कार्तिकेय कोण मुलगा, ते गणपतीचं चरित्र, गणपतीचं लग्न सांगितलं, त्याच्यानंतर गणपतीने कसे मुलं झाले ते सांगितलं, क्रौंच पर्वतावर कार्तिकेय कसा निघून गेला ते सांगितलं, सगळ्या असुरांना मारलं ते सांगितलं. पण मला सांगा, भगवान शिवशंकरांच्या भक्तांसाठी शंकरांनी काही अवतार घेतलेत का? आमचा हा प्रश्न आहे. शंकरांनी सुतांनी सांगितलं घेतलेत ना म्हणे घेतलेत. बरं, ते ज्योतिर्लिंगाचं आम्ही काहीतरी ऐकलंय हो. किती ज्योतिर्लिंग आहेत? आणि 12. कृपा करा, 12 ही ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती कशी झाली, त्याच्या मागे काय कथा आहे ते तुम्ही आम्हाला सांगायला सुरुवात करा. सुतांनी सांगितलं 8 वाजल्यानंतर मी सांगत नसतो. म्हणे मग आता? म्हणे मग ह्याच्यासाठी पुन्हा उद्या 4 पर्यंत थांबावं लागेल. 12 ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि भगवान शिवशंकरांनी कोणते कोणते अवतार घेतले हा सगळा कथाभाग आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. आजची कथा आपण याच ठिकाणी थांबवूयात. उद्याच्या ज्या काही सूचना असतील ते आपल्याला संदीप गुरुजी देतीलच. नमः पार्वती पते हर हर महादेव. पुंडली